शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमीन प्रकरणामध्ये तुम्ही दिवसेंदिवस भूमिका मांडत आहे. मात्र भाजपनं थेट आता देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीची दखल एकनाथ शिंदेने घेतली असं म्हणतायत. तुमच्यावरती पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशा पद्धतीने सुद्धा चर्चा आहे. नाही, याच्यामध्ये बघा, मी ज्या वेळेला निलेश गायवाळ ज्या पद्धतीने पासपोर्टमध्ये छेडछाड, शासकीय कागदपत्र एवढी गंभीर चूक असताना आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला पाटील चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना त्यांनी आवरलं पाहिजे. ह्या विषयात मी पहिल्या दिवशीपासून बोलतोय आणि हे सगळं हटवले पाहिजे आणि पुण्याची गुन्हेगारी थांबवली पाहिजे. हा विषय मी बोललो. त्यानंतर जैन मंदिर महावीरांनाच मंदिरच घाण ठेवलं, इतका गंभीर प्रकार आहे. तर तुमच्या एका चॅनलने तो विषय दाखवला आणि लगेच 1 तास 2-3 तासांनी ते चॅनलमधलं बंदच झालं. मग त्यात माहिती घ्यायला गेलो तर एका दिवसामध्ये कर्ज मंजूर, एका दिवसात माघार, म्हणजे इतकी शासकीय कागदपत्रामध्ये छेडछाड आणि यंत्रणा इतकी फास्ट ज्या पद्धतीने चालली. खरं तर धर्मदायुक्त पुणेला काहीच माहिती नव्हतं, डायरेक्ट मुंबईला नेलं प्रकरण. खरं तर हे पहिल्यांदा धर्मदायुक्तांचा किंवा तिथनं तो प्रकरण जायला पाहतं. इतक्या फास्ट पद्धतीने केलं तर तिथं संशयाची पाल त्याच्यामध्ये चुकली. जे ठेकेदार आले, म्हणजे जे बिल्डर लोक आले ते त्यांच्या जवळचे मोहळांच्या, हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच गोष्टी आम्ही बोललो की देवाला घाण ठेवलं, महावीरांना घाण ठेवलं, तुम्हाला ह्याची थोडी तरी मनाला वाटली पाहिजे. आणि ही भाजप म्हणून बोलत नव्हतं की एक सिस्टीम जी चुकीच्या पद्धतीने राबवली जाते ते सिस्टीम आणि त्यांच्या विरोधात मी आपली बाजू मांडली आणि यांच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे ही बाजू मी मांडली. भाजपनंच ते तक्रार केली कारण ते भाजपचे नेते आहेत. एकीकडे एक कॅबिनेट मंत्री आहेत, दुसरीकडे राज्यातले केंद्रीय राज्यमंत्री आहेत. थेट त्यांच्यावरतीच तुम्ही आरोप करता. आरोप करत नाही, वस्तुस्थिती सांगितली. आरोप तर मी परत म्हणलो की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या तळाला घातला. त्यांनी मला येऊन सांगायचं की हे तुम्ही चुकतायत. त्यांनी मला समजून सांगितलं ना तर मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही सांगतो की हे मी सगळं थांबवेल. पण मी हे म्हणतो की जर पुणे शहरात गुन्हेगारी आहे का, तर आहे. निलेश गायवाळाचे असे 70 टोळ्या आहेत पुणे शहरात आणि ह्या 70 टोळ्या कार्यरत आहेत. तर त्याच्यावर शासनाने प्रशासनाने त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे का, कैलासवासी गोपीनाथ मुंडे ह्या राज्याचे गृहमंत्री होते. मुंबईमधली गुन्हेगारी संपुष्टात आणली त्यांनी. पुण्यातलं छोटं आहे, कधीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. आणि जर ॲक्शन नाही घेतली तर भविष्यात तुम्हाला आम्हाला पुढची पिढी माफ करा. भाजपच्या नेत्यांना काय हे होतं की भाजपचे नेते तुमची तक्रार एकनाथ शिंदेकडे करतायत, एकनाथ शिंदेनी जर काय कारवाई केली तर मग दंगेकरांचं काय, असं सुद्धा एक दुपारपासून चर्चा केली जाते. नाही, दंगेकरांचं काय नाही. शिंदे साहेब एक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम उभे राहतात. माझी भूमिका चुकत असेल तर मी त्यांच्याशी परत एकदा बोलेल आणि ज्यांच्याबरोबर बोलायचं त्यांनी एकदा मला उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी बोललं तर मी माझी भूमिका सांगेल. ते म्हणले ना तुमची चुकते तरी चुकती, चला. पण कुणीतरी मला सांगायला पाहिजे की मी चुकतोय म्हणून. मला सांगायलाच कोण येत नाही मी चुकतोय म्हणून. तुम्ही तक्रार करण्यापेक्षा भाजपच्या कुठेतरी नेत्यांनी येऊन थांबलं सांगितलं पाहिजे किंवा कार्यकर्त्यांनी. दंगेकरांची अपेक्षा काय मग नक्की? दंगेकरांशी कोणी बोललं पाहिजे? एकनाथ शिंदेने बोललं पाहिजे की भाजपच्या नेत्याने बोललं पाहिजे की याच्यामध्ये मग कारवाई काय होणार? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जर कदाचित एखाद्या कार्यकर्त्यांना सांगितलं की माझं चुकतंय तर मग मी थांबेन, मग तुम्ही कुठं थांबणार आहात? नाही, मी जर चुकीचं बोलत असेल तर कोणी येऊन सांगायचं चुकीचं बोलतंय. मला तुम्हाला सांगतो का, मी बघा मागच्या आठवड्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणजे जे ह्या राज्याचे प्रमुख नेते आहेत भाजपचे, त्यांचं वाक्य मला छान सुंदर होतं की रवी धंगेकर हा भाजपवर बोलत नाही, ते जे चुकीचे काम आहेत त्याच्यावर बोलतात. म्हणजे भाजपमधला एक गट असा आहे की किंवा कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांना हे असं चांगलं वाटतं का? तर मला नाही वाटत, त्यांना नाही वाटत. फक्त आता बोलणार कोण? तर मी एक पुणेकर आहे, मला पुणे शहराने 30-35 वर्ष सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला इतकं वरतीपर्यंत नेलं आणि त्याच्यामधनं हा सगळा बोलणं हे माझं कर्तव्य राहणार. काय मी पुणे शहराच्या हितासाठी, पुणे शहराच्या सुरक्षेसाठी, पुण्याच्या संस्कृतीसाठी काय आम्ही लढणार. आता उद्यापासून बोलणार का नाही मग या सगळ्या प्रकारे? मला कोणी बोललं तर मी बोलणार ना. जोपर्यंत जो निर्णय होत नाही, जोपर्यंत महावीरांच्या मूर्ती, आपलं मंदिर आणि जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार मी. नाही मात्र मग आता पक्षानं काय कारवाई करण्याच्या आधी तुम्ही एकनाथ शिंदेकडे तुमची बाजू मांडणार की मग एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार किंवा काय? दुपारपासून बरीच चर्चा सुरू झाली की नाही एकनाथ शिंदेने त्याची दखल घेतलेली आहे किंवा तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, त्याच्या आधी तुम्ही बोलणार का मग एकनाथ? नाही, याच्यामध्ये मी बघा कुठल्याही पक्षातला एखाद्यावर कारवाई होण्यापूर्वी मला नोटीस देतील किंवा काय देतील, माझी बाजू शिंदे साहेबांना सांगेन. ते म्हणले तरी चुकीचं तर मी चुकीचं, चला. पण त्यांनी मला कोणीतरी सांगितलं पाहिजे ना.
मी त्यांच्याशी बोलेल. काय वाटतं, तुम्ही असं म्हटलात की एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, मग काही पक्षांतर्गत कारवाई होईल असं वाटतं? नाही बघा, मी शिंदे साहेबांचे तर मनापासून आभार मानतो, शिवसेनेचे मानतो. मला एवढ्या सन्मानाने त्यांनी पक्षात घेतलं, बोलवलं, माझा मान सन्मान केला. मला अजिबात त्याच्याबद्दल, आणि मला माझी भूमिका ही जर चुकीची असेल आणि जर मी भूमिका चुकीची मांडत असेल आणि जर मला समजून परत आहे, कुणी सांगू द्या, शिंदे साहेब तर आमचे नेते, पण एक शेवटच्या तळातला कार्यकर्ता आला भाजपचा की तुमचं चुकतंय, त्यांनी मला समजून सांगितलं तरी मी ऐकत. आता काय भूमिका चुकीचीच नाहीये. शिंदे साहेबांना भेटायला जाणार का? नाही, त्यांनी बोलू तर जाणार ना, बोलवलं तर जाणार. जाणार, नक्की जाणार. पण काय असं वाटतं का की एकीकडं राज्यामध्ये आता निवडणुका लागत आहेत, युती होईल की नाही त्याच्यावरती बरीच चर्चा होतीये, मग युतीचा आणि याचा काही विषय नाहीये. मी परत एकदा सांगतो, मी भारतीय जनता पार्टी म्हणून बोलत नाही, आजही बोलत नाही, उद्या बी बोलत नाही. ज्या पद्धतीनं पुण्यनगरीमध्ये, या पुणे शहरामध्ये, विद्येच्या माहेरघरामध्ये जो गुन्हेगारांचे धुडगूस आहे त्याच्यावर बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? बोललं पाहिजे. जे महावीरांना आज तुम्ही घाण ठेवताय, ही सिस्टीम कोण राबवतं? म्हणजे बुलढाणा बँक मोकळ्या जागेवर एक तर कर्ज देत नाही, तुम्ही बोजा चढवताय, बोजा काढताय, ह्या बँकेला अधिकार दिले कोणी? बरे दिले तर त्याचे भागीदार कोण, त्यांचे संबंधित कोण, त्यांची सगळी ते होणार ना. आणि मग जर हे होणार हे जर होत असेल तर मोहनला ते लोक बरेच वेळा भेटले, त्यांनी त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. ह्या सगळ्या सिस्टीम जे चालू ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शिवसेनेमध्ये काम करताना भाजपची अडचण होती असं वाटतं का राज्यामध्ये सत्ता? याच्यामध्ये त्या जैन समाजाच्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केली, पोलिसांनी त्याच्यावर मोहळाने गेलं पाहिजे, पोलीस कंप्लेंट करा ही मागणी केली पाहिजे. ह्यांचं म्हणणं रास्त आहे, ह्याच्यावर त्यांनी तक्रारीला त्यांनी सपोर्ट केला तर मी त्यांचा सत्कार करेन जाऊन घरी जाऊन. म्हणजे मोहळांचा सत्कार करायला जाणार? त्यांनी जर ही पोलीसचं ह्या सगळ्या सिस्टीमवर पोलीस कारवाई केली तर मी स्वतः जाईल. कारण एक काय अपेक्षा आहे मग त्यांच्याकडून? काय नाही, एक कारवाई झाली पाहिजे. आणि ते जर म्हणजे मी नाही तर मग कारवाई करा, आणि जर तुम्ही कारवाई करत नसेल तर मग आम्ही एवढं म्हटलं तरी तुम्ही त्यांचा सत्कार करा. कारवाई झाली की लगेच सत्कार करा. ह्या सगळ्या पोलीस कारवाई झाली तर मी त्यांच्या घरी जाऊ, तुमच्यामुळे झाली कारवाई, हे तुमचा सत्कार. शेवटी मी पुणेकर, मी पुण्यासाठीच बोलतोय. नाही, मात्र मग भाजपची तीच अडचण आहे की तुम्ही महायुतीचे नेते आहात, एकत्रित राज्यामध्ये सत्ता आहे, सत्ता असताना तुम्ही त्यांचं असंही म्हणणं आहे काही नेत्यांचं की तुमच्याकडे काही पुरावे नाहीत, पुरावे नसताना तुम्ही हे सगळ्या नेत्यांना टार्गेट करा. अहो, एक मोठं चॅनल आहे, त्यांनी हे मांडली बाजू, मी नाही मांडली. आणि ती बाजू मांडल्यानंतर मी तपास करत गेलो तर ते सगळे कागदपत्र जे कसे आहेत त्या पद्धतीने विजय कुंभार साहेब बोललेत, अनेक ते वकील साहेब बोलतात. मी एकटाच बोलतोय का? मी एकटाच दिसतोय का त्यांना? ही बाकीची लोक बोलतात. त्याला मी, आणि माझ्याबरोबर आज काल आमचे सहकारी मित्र वसंत मोरे म्हणले की दंगेकर जर चांगलं बोलत असेल तर मी त्यांच्याबरोबर आहे, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणले. आणि आम्ही शेवटी ह्या पुण्यनगरीत आम्ही लहानाचे मोठे झालो आहे. आणि ज्या ज्या वेळेला पुणे शहराला असं कुठंतरी कमीपणा येत असेल तर आम्हाला बोलणं कर्तव्य. दंगेकरांसाठी मग काय महत्वाचं? पक्ष महत्वाचा आहे की पुणे महत्वाचं? मला सगळेच महत्त्वाचे आहेत. मला सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे, पक्ष महत्त्वाचा आहे, पुणे शहर महत्त्वाचं आहे, आणि शेवटच्या तळागाळातला ज्याच्यावर अन्याय होतो तो मी माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे पक्षांतर्गत काय कारवाई झाली किंवा काय तर सगळं सामोरं द्यायला तयार आहोत पुणेकर? नाही, विषय तो नाही. मी साहेबांशी बोलून कारवाई, मी माझी बाजू मांडेल, त्यांना माझी बाजू पटली तर ते मला म्हणतील, किंवा नाही म्हणते तर मी त्यांच्याशी बोलत राहील ना. आपण पाहतोय की मी माझी पक्षामधली बाजू जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडेन, मात्र मी चुकत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना जर सांगितलं की रवींद्र धंगेकर चुकताय तर मग मात्र मी उद्यापासून थांबेन, मात्र या प्रकरणामध्ये कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत मी थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रमोद सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.